ओबीसीचं आरक्षण आहे ते वाढवू, मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसने या इतर समाजावर अन्याय केला असे भूमिका त्यांनी मांडली. काय मला काही समजत नाही. SC यांचं आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा विरोध नाही, अवश्य कुणाच्याही संबंधीचा. पण एखाद्या समाजाच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली? प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असतात, ते देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचं हा जर विचार करायला सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल. ते प्रधानमंत्री असोत तर त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री असो. सर, तिसऱ्या टप्प्याचं मतदान झाले, राज्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ होते, अगदी बारामती, माढा. कसं बघता रिझल्ट? कसं एकदम निर्णायक टप्पा होता? असं बघूया आता काय होतं. 11 वर्षांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. 5 पैकी 2 जण हे निर्दोष आहेत, पण 3 जण जे होते त्यांना निर्दोष सुटका केलेली आहे. आता कोर्टाचा निकाल द्यायचो. इतकी वर्ष लावली यावेळेस आम्ही लोक अस्वस्थ होतो. पण ठीक आहे, निदान काहीतरी निकाल त्यांनी दिला. त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षा झाली असं तुम्ही म्हणतात. दोघांना दोषी धरलं, जन्मठेप दिली. हा ठीक आहे, आता हा न्यायदेवतेचा निकाल आहे. पण काहीतरी दाभोळकरांना त्यांच्या असलेला न्याय मिळाला. तुम्ही अख्खे सूत्रधार मोकळं सोडलाय, पण सर मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली. हे कसं? त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं. की जर तुम्ही म्हणता सूत्रधार सुटले असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात मांडावी. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानांशी वेगळे, परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधीच जाणार नाही. व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले. काय की पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खूपदा पार्लमेंट संस्थेवर 6 वगैरे एकत्र बसतो. ते म्हणजे सगळे तिथं आम्ही पक्ष बघत नाही आणि त्यावेळी लोक भेटतात एकमेकाला. जर तुमच्या त्या विधानावरती अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. अच्छा, त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही. कारण कसं आहे की राजकारणामध्ये वादबुद्धी हे ज्यांचं वैशिष्ट्य, असे अनेक लोक असतात आणि ते वादबुद्धीनं काही बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण? सातत्याने याला पाडीन त्याला पाडीन सुरू झाले. आता ते याला बघतो त्याला बघतो. अशोक पवारांना म्हटली तुम्ही कशा आमदार होता तर मी बघतो. अजितदादांचं कालचं बघतो. असं आहे की म्हणजे मतदाराचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायला लागला आणि बोलायला लागला तर काय बोलायचं आपण त्याच्यावरती? कारण तुम्ही म्हणता तसं मी काय ऐकलेलं नाही, कारण मी ह्याच्यात होतो मराठवाड्यामध्ये. मी आत्ताच आलो या कार्यक्रमाच्या आधी. पण मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते, मुख्यमंत्री, मंत्री, या सगळ्यांच्यावर काही पथ्य पाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते. आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकटीत बसणारी असं मला वाटत. पण त्याचा विचार आपण काय करायचा? उद्या लोकांनीच करावं, त्यांना संधी द्यायच्या. साहेब, मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. आता नकली सेना आणि नकली काँग्रेस ही विचारधारा इतरांना पटत नाही असं त्यांचं. असं एक एखादा पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी काही असेल, विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्यात जात असतील, लोकांच्या प्रश्न मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील, त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल? हे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी तारतम्य
काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे. आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे. सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात. नेमकं काय? त्याचं काय उत्तर द्यायचं झालं खूप झालं. नाही, पण मग असा पण विचार केला जातो का की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता? असं कोणाचं आम्हाला कोणाला गरज पडत नव्हतं. आमच्या बुद्धीला जे कळते, ज्या विचारधारेत आम्ही वाचलो, जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो, त्याच्या बाहेर आम्ही राहणार. साहेब महायुतीमध्ये छगन भुजबळ हे कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये. कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भीती वाटते. असं हे मला माहिती नाही कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा, त्याचं काही टिफा मिळतील. एक मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये, ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं ते त्यांचं मत आहे. माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला मुळीच वाटत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये. इंडिया आघाडीचे जे नेते ते भेटणार असं बोललं जातंय निवडणूक आयोगाला. चल. ओके सर.